आगामी लोकसभेसाठी महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचा सामना रंगणार आहे। महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटणार का असा सवालही उपस्थित केला जातोय। त्याच पार्श्वभूमीवर महायुतीकडून पहिल्या टप्प्यामध्ये जागा वाटप निश्चित झाल्याचं कळत आहे। लोकसभेचं मिशन 45 पूर्ण करण्यासाठी मित्रपक्षांपेक्षा स्वतःकडे जास्त जागा राखण्यावर भाजपचा जोर आहे, तर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटाला कमी जागांवर समाधान मानावं लागणार हे निश्चित आहे। बघूया या संदर्भातला एक रिपोर्ट। लोकसभा निवडणुकांचं वारं वेगानं वाहू लागल्यामुळे राज्यातील महायुती कामाला लागली आहे। त्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजप, अजित पवार गट आणि शिंदेंच्या शिवसेनेचे एकत्रित मेळावे होत आहेत। अशातच महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे। भाजप लोकसभेच्या सर्वाधिक जागा लढवणार असल्याची माहिती दिल्लीतील विश्वसनीय नेत्यांनी पुढारी न्यूजला दिली आहे। त्यानुसार भाजपचे सध्या 23 खासदार आहेत आणि भाजपला 32 जागा संभाव्य जागा वाटपात मिळण्याची शक्यता आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडे सध्या 13 खासदार आहेत आणि त्यांना 10 जागा मिळण्याची शक्यता आहे। अजित पवार गटाकडे सध्या 1 खासदार आहे आणि त्यांना 6 जागा मिळण्याची शक्यता आहे। काहीही अजून ठरलेलं नाही। एक निश्चित जागा आहे की त्या लोकसभा क्षेत्रामधल्या सर्वेच्या आधारावर महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या या संदर्भातलं मत घेऊन जागा कोणत्याही पक्षाच्या वाट्याला जाओ, अब की बार कांग्रेस, राष्ट्रवादी और उद्धव बाळासाहेब ठाकरे की शिवसेना महाराष्ट्र से तडीपार हा भाव आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीत युती असताना शिवसेनेनं 22 जागा तर भाजपनं 26 जागा लढवल्या होत्या। त्यामुळे आगामी लोकसभेसाठी जुन्या फॉर्म्युलानुसारच जागा मिळाव्यात असा शिंदेंच्या शिवसेनेचा आग्रह आहे। सध्या शिंदेंच्या शिवसेनेकडे 13 खासदार असल्यामुळे ते 10 जागा मान्य करणार का हा प्रश्न आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडील विद्यमान 13 जागांपैकी 1 अजित पवार गट तर 2 भाजप लढण्याची शक्यता आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडील उत्तर पश्चिम मुंबई, पालघर ह्या जागा भाजप लढवणार असल्याची चर्चा आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडील मावळ मतदारसंघही अजित पवार गटाला मिळणार असल्याची चर्चा आहे। भाजप गेल्या निवडणुकीतील 26+6 अशा 32 जागा लढवणार असल्याची माहिती आहे। यंदा भाजप उत्तर पश्चिम मुंबई, पालघर, दक्षिण मुंबई, सिंधुदुर्ग, धाराशिव आणि अमरावती या नव्या जागा लढणार असल्याची चर्चा आहे। बारामती, शिरूर, सातारा, भंडारा, गोंदिया, रायगड आणि मावळ अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे। असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही। आता फक्त एकच फॉर्म्युला आहे, रामलल्लाचं दर्शन, तो आनंदोत्सव। त्यानंतर 22 तारखेनंतर या सगळ्या युतीच्या बैठका होतील आणि याच्यावर निर्णय होईल। नाही, मला त्याच्यातली काही माहिती नाही। ज्यावेळेला लोकसभा निवडणुका येतील त्यावेळेला तिन्ही पक्षाचे प्रमुख जे नेते मंडळी बसून निर्णय घेतील, आम्ही त्याची अंमलबजावणी करणारे कार्यकर्ते आहोत। दरम्यान भाजपनं आतापर्यंत लोकसभेच्या 48 मतदारसंघांचा सर्वे केलाय। कोणत्या खासदाराची कामगिरी खराब आहे, त्यांच्या जागी कोणाला उमेदवारी दिली तर ती जागा जिंकता येईल याची माहिती घेतली आहे। त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं सेवानिवृत्त IAS आणि IPS अधिकाऱ्यांना उमेदवारी द्यायचं ठरवलंय। अधिकाऱ्यांना उमेदवारी दिल्यास ते जिंकतील का याबाबतचं सर्वेक्षण सध्या भाजपतर्फे केलं जात आहे। भाजपकडून माजी IAS अधिकारी प्रवीण परदेशी हे धाराशिवमधून, सेवानिवृत्त IPS अधिकारी प्रताप दिघावकर धुळ्यातून, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून राधेश्याम मोपलवार हिंगोलीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरायची शक्यता आहे। सगळे एम्बिशियस लोक आहेत। हाय एम्बिशनवाल्या लोकांचा सत्तेसाठी ज्यांची भूमिका सर्वोच्च आहे, जनतेच्या सेवेपेक्षा सत्तेला महत्त्व देणारी ज्यावेळेस मंडळी एकत्र येतात त्यावेळेस सत्तेला सलाम करणारी माणसं स्थिर राहू शकत नाही। शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सोबत असली तरी भाजपच ऑलवेज बॉस आहे हे लपून राहिलेलं नाही। परिणामी लोकसभेच्या जागा वाटपाचा तराजू तूर्त तरी भाजपच्या हातात आहे। शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशी त्या तराजूची 2 पारड्या आहेत। त्यामुळे भाजप कोणाच्या पारड्यात किती जागांचं माप टाकणार हे लवकरच स्पष्ट होईल।
शिवाजी काळेसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज.